मेकअप केलाय पण काहीतरी मिसमॅच वाटतंय का? जसं की मेकअप काळाच पडतोय किंवा मेकअप हिरवाच पडतोय किंवा आपला जो मेकअप केलेला आहे तो चेहऱ्यावर निघतोय का? स्किन केअर करतोय पण तरीही चेहऱ्यावर ग्लो का येत नाहीये? तर तुम्ही प्रोडक्ट बदललेत पण तुमची समज नाही. जर तुम्हाला तुमची स्किन टाईपच माहित नाहीये तर 1000 रुपयांचे स्किन केअर प्रोडक्ट्स किंवा खूप महागडे फाउंडेशन याचा काहीही तुमच्या स्किनवरती उपयोग होणार नाही. काही लोकांचे किंवा काही इन्फ्लुएन्सरचे किंवा तुमच्या फ्रेंडच्या सजेशन नुसार तुम्ही काही प्रोडक्ट खरेदी केलेत आणि ते तुम्ही वापरून बघताय पण ते त्यांना सूट होत आहेत पण तुम्हाला सूट होत नाहीत. असे का बरं? कारण हर स्किन इज नॉट युअर स्किन. नमस्कार, मी प्रणिता परब आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमची स्किन टाईप ओळखायची आणि त्यानुसार तुमचं स्किन केअर आणि मेकअप प्रोडक्ट कशा प्रकारे चूज करायचे. जर तुम्ही तुमची स्किन टाईप ओळखलीच नाही तर तुम्ही कधीही तुमचा मेकअप व्यवस्थित करू शकणार नाही. काही ना काहीतरी मेकअप मध्ये राहून जातं, मेकअप कधी ना कधी काळा वगैरे पडतो. सोबतच स्किन केअर देखील व्यवस्थित करू शकत नाही. स्किन केअर व्यवस्थित नसेल तर मेकअप देखील व्यवस्थित होत नाही. कारण काय असतं, कितीही महागडे प्रोडक्ट वापरा, तुम्हाला ते प्रोडक्ट ग्लो देऊ शकतात पण म्हणजे जर ऍक्च्युअल स्किनच खराब असेल ना तर तुम्हाला ते जे प्रोडक्ट आहेत मेकअपचे तुमची स्किन रिपेअर नाही करू शकत. ते तुम्ही स्किन टाईप ओळखून स्किन केअर व्यवस्थित करून हे तुमची जी स्किन आहे तिचं इम्प्रूव्ह करू शकता. एकदा आपल्याला आपली स्किन टाईप काय आहे हे समजलं ना की आपला मेकअप देखील खूप नॅचरल वाटतो. मग चला तर आपली आजपासून खरी सुरुवात करूया एकदम स्किन केअर साठी आणि स्वच्छ अशा मेकअप साठी आजपासून. तर सर्वात आधी आपण बघूया आपली स्किन टाईप म्हणजे काय असतं. आपण खूप जणांच्या तोंडून ऐकलंय किंवा खूप व्हिडिओ बघितलेले असतात की ऑइली स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन असते, ड्राय स्किन असते, सेन्सिटिव्ह असते, त्यानुसार नॉर्मल असते. सो अशा प्रकारचे आपले स्किन टाईप असतात. एकूण स्किन टाईप आहेत 5: ऑइली, ड्राय, नॉर्मल, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह. सो आधी खरं म्हणजे 4च प्रकार असतात पण सेन्सिटिव्ह ही स्किन त्यामध्ये इन्क्लूड केली आहे एक अनदर अशी घेऊन, कारण ती एक स्किन टाईप मध्ये येते सध्या तरी, कारण अशा खूप जणांच्या स्किन आहेत ना म्हणून. अशा प्रकारे हे स्किनचे टाईप असतात. आता हे स्किनचे टाईप जे आहेत ते आपण ओळखायचे कसे किंवा यांची लक्षणं काय आहेत बरं, तर चला मी सांगते. सगळ्यात पहिलं बघूया आपली ऑइली स्किन आहे का. जर तुम्ही चेहरा धुतल्यानंतर तुमच्या नाकारावरती किंवा कपाळावरती थोड्या वेळाने अर्धा एक तासाने ना चमक येत असेल, एक तेल अशा प्रकारे किंवा सारखा तुम्हाला घाम येत असेल ना तर, किंवा एक चमक टाईप ऑफ असते ती कपाळावर वगैरे येते किंवा पूर्ण चेहऱ्यावर देखील येते, तशा प्रकारे सारखं सारखं येत असेल ना तर तुमची ऑइली स्किन आहे हे तुम्ही ओळखून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे तुमची ड्राय स्किन. चेहरा धुतल्यावरती तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतंय, खेचल्यासारखं वाटतंय तर तुमची स्किन आहे ड्राय स्किन. जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे एकदम ओळखायला सोपी असते. तुमच्या काही भागावरती तेलकटपणा असतो, काही भागावरती कोरडेपणा असतो. आता खास करून ना टी झोन म्हणजे हा कपाळावरचा आणि हा नाकावरचा एवढा जो भाग आहे तिथे तुम्हाला तेलकटपणा जाणवेल. बाकी गालांकडचा जो भाग आहे, हनुवटीकडचा भाग आहे, इथे तुम्हाला ड्रायनेस जाणवेल. तर तुमची आहे कॉम्बिनेशन स्किन. उलट पण होऊ शकतं. सो तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. आता येते आपली सेन्सिटिव्ह स्किन. आता सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे काय, जरा काही लावलं वेगळं असं तर लगेच रिएक्शन होणं, लालसरपणा येणं, ह्याला म्हणतात आपण सेन्सिटिव्ह स्किन. आणि सगळ्यात लास्ट येते आणि ती असते म्हणजे सगळ्यात लकी स्किन, ती म्हणजे आपली नॉर्मल स्किन. हे लोक ना खूप लकी असतात कारण यांना काहीच नसतं. क्वचित कधीतरी एखादी पिंपल्स त्यांना येते, लाईक मी. माझी स्किन नॉर्मल स्किन आहे आणि खरं म्हणजे माझी वेदरनुसार स्किन बदलते. हे एक कारण असतं. तुमची स्किन वेदरनुसार देखील बदलू शकते. काही लोकांची स्किन जी आहे ती हवामानानुसार, ऋतूनुसार बदलते. माझी स्किन हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये नॉर्मल असते आणि माझी स्किन जेव्हा गरमी येते ना त्यावेळी ऑइल जास्त प्रोड्यूस करते आणि त्या टायमिंगला माझी स्किन थोडीशी कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये जाते आणि त्यानुसार मी माझे प्रोडक्ट देखील चेंज करते किंवा मी ऑल स्किन टाईप जे प्रोडक्ट जे असतात ते मी यूज करते. सो जे नॉर्मल स्किन वाले जे लोक आहेत ते खूप लकी असतात बिकॉज त्यांना ना काहीतरी छोटीशी पुळी येते किंवा काहीतरी छोटासा ऍक्ने येतो, काहीतरी पिंपल्स येतात, खास तेलकट खाल्ल्यावरती किंवा हार्मोन्स मध्ये बदल झाल्यावरती असं सगळं होत असतं. पण बाकी त्यांना काहीच फरक पडत नाही. नाही त्यांची ड्राय स्किन असते, नाही त्यांची ऑइली असते, त्यांची स्किन एकदम नॉर्मल असते. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं तुम्हाला सांगितलंय मग आता हे ओळखायचं कसं बरं, तर सगळ्यात सोपं आहे. मस्त फेस वॉश करा, त्यानंतर 2 ते 3 तास विदाऊट फॅन लावून थांबायचं.
फॅन लावून थांबायचं नाही, फॅन बंद करायचा आणि 2 ते 3 तास थांबायचं, किंवा जास्तीत जास्त कमीत कमी तुम्ही 1 तास थांबलात तरी बेस्ट आहे. फॅन बंद करा, 1 तास तसाच राहू द्या आणि त्यानंतर बघा की तुमच्या स्किनवरती एक टिश्यू घ्या, तो पूर्ण असं लावून बघा. टिश्यू जर ओला झाला पूर्ण तर समजायचं तुमची स्किन ऑइली आहे. टिश्यू तसा ड्राय राहिला, खेचल्यासारखी वाटते स्किन ड्राय आहे. टिश्यू एवढ्या भागामध्येच ओला झालाय, कॉम्बिनेशन स्किन आहे तुमची आणि टिश्यू नॉर्मल राहिलाय, काहीच झालं नाही, ड्राय पण वाटत नाहीये, तुम्हाला खेचल्यासारखं वाटत नाहीये, टिश्यू तसा आहे, तर तुमची आहे नॉर्मल स्किन. आणि सेन्सिटिव्ह स्किनला काय होणार, लालसरपणा येतो किंवा ड्रायनेस जो असतो ना ते काही नसतं ना, फक्त लालसरपणा, रिएक्शन लगेच येते, खाज वगैरे येऊ शकते का ते जर असं लावलं की ते आपल्याला समजतं. सो अशा प्रकारचे स्किन टाईप आहेत, लगेच ओळखता येतं. आणि मला कॉमेंट करून सांगा, हे सगळं तुम्ही टेस्ट करा आणि कॉमेंट करून सांगा की तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही या स्किन टाईप नुसार कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट वापरायचे बरं, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट कोणत्या स्किनवाले वापरू शकतात. जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही ऑइल कंट्रोल करणारे जेल बेस्ड जे प्रोडक्ट असतात ना त्याकडे वळू शकता. मेकअप मध्ये तुम्ही मॅट फिनिश वगैरे जे प्रोडक्ट आहेत त्याकडे वळू शकता. जर तुमची ड्राय स्किन आहे तर ऑइल फ्री प्रोडक्ट तुम्हाला युज करायचे आहे, ऑइल बेस्ड तुम्हाला प्रोडक्ट युज करायचे आहेत, ज्याच्यामध्ये हायड्रेशन तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकतं. वॉटर बेस्ड तुम्ही जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही युज करू शकता. आणि जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे तर तुम्ही 2 प्रकारचे प्रोडक्ट युज करू शकता. ऑइलीस वाले ते तुम्ही इथे लावू शकता, ड्राय वाले तुम्ही इथे लावू शकता, किंवा ऑल स्किन टाईप साठी देखील प्रोडक्ट येतात. लाईट वेट काही प्रोडक्ट असतात, जेल बेस्ड काही प्रोडक्ट असतात, त्याकडे तुम्ही वळू शकता. आणि जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे तर तुम्हाला पॅच टेस्ट, आधी सगळ्या स्किनला पॅच टेस्ट घ्यायची आहे, पण सेन्सिटिव्ह असेल तर जरूर पॅच टेस्ट घ्या, अजिबात विसरायची नाही. एक वेळ बाकीच्या स्किननी पॅच टेस्ट नाही घेतली, विसरली तरी चालून जातं, पण सेन्सिटिव्ह स्किनने नाही, पॅच टेस्ट तुम्हाला घ्यायची आहे. इथे थोडा 2-1 दिवस इथे लावायचा प्रोडक्ट आणि त्यानंतर बघायचं इथे रिएक्शन काही येते का, नाही आली रिएक्शन तरच तुम्हाला तो प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावर वापरायचा आहे. हे सगळ्या स्किनसाठी आहे, पण सेन्सिटिव्ह स्किन साठी खास आहे हे. सो हे लावून बघायचं. फ्रेग्रन्स फ्री, अल्कोहोल फ्री असे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला युज करायचे आहेत. आणि जर तुम्ही नॉर्मल वाले असाल तुम्ही काही लावू शकता, कारण तुम्ही आहात लकी. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट जे ऑल स्किन टाईप साठी असेल, नॉर्मल स्किन टाईप साठी असतील ते तुम्ही वापरू शकता. जे जेल बेस असतील, क्रीम बेस असतील, कशाही प्रकारचे असतील तुम्ही वापरून बघा. तुम्हाला सूट झाले तर ते कंटिन्यू करा, नाही सूट झाले तर तुम्हाला ना स्किप करा. आपण नेहमी म्हणतो की आमचा मेकअप एकदम फ्लॉलेस होत नाहीये किंवा आमच्या चेहऱ्यावरती खूप लेयर्स दिसत आहेत मेकअपचे. हे सगळं का होतं? तुमचा मेकअप तेव्हाच फ्लॉलेस बनतो जेव्हा तुमचा स्किन छान असते. तुम्ही जर जेव्हा स्किन तुमची छान असेल तरच तुमचा मेकअपचे प्रोडक्ट्स आहे, त्याचे बेस आहे तो फ्लॉलेस बनू शकतो, मेकअप छान उठून येतो. आणि तुमची स्किन केव्हा छान राहील बरं? जेव्हा तुम्हाला तुमचे स्किन केअर जे रुटीन आहे ते व्यवस्थित कराल. पण तुमचं स्किन केअर रुटीन कशावर अवलंबून आहे तर तुमच्या स्किन टाईप वरती. जर तुम्हाला तुमची स्किन टाईपच नाही माहिती तर तुमचं स्किन केअर रुटीन सगळं व्यवस्थित नसणार, आणि स्किन केअर रुटीन व्यवस्थित नसेल, तुमची स्किन व्यवस्थित नसणार, आणि स्किन व्यवस्थित नसेल तर तुमचा मेकअपची तर बँड वाजणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप जास्त उपयोगी वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यांना सांगा याबद्दल, जेणेकरून त्यांना देखील याचा समजायला लागेल आणि ते देखील आपल्या स्किनची काळजी घेऊ लागतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत की आपण कशा प्रकारे आपली स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतो. मी माझं स्वतःचं असं रिअल असं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करणार आणि एक नाईट स्किन केअर रुटीन शेअर, एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही विचार करत असाल ना की हे अशी वगैरे तयार होऊन काय बसलीये बरं, तर हा मेकअप जो आहे ना तो मी श्रावण स्पेशल असा मेकअप लुक केलेला आहे. आणि हा मेकअप लुक माझ्या हिंदी चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. तुम्ही जायचं, ते फक्त बघायचंय तुम्हाला. मी तुम्हाला लिंक देते खाली, सो तुम्ही जा आणि बघा. खरंच खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. किंवा जर अपलोड केला नसेल तर तो संडेला वगैरे येईल लुक, सो तुम्ही नक्की बघू शकता. आणि तुम्हाला जर क्रिएट करायला आवडत असेल तर तुम्ही क्रिएट देखील करू शकता आणि मला टॅग करा. माझं इंस्टाग्राम चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तो चला भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय. सर्वांनी आपली काळजी घ्या. लव्ह यू ऑल.